आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्रात एक भटकती आत्मा 45 वर्षाआधी स्वतःच्या फायद्यासाठी एका नेत्यानं राज्य अस्थिर केलं। मोदींची नाव न घेता शरद पवारांवर टीका। मतमोजणी नंतर मोदींना कळेल ही भटकती आत्मा नाही तर महाराष्ट्राचा आत्मा। शरद पवारांवरील मोदींच्या वक्तव्याला जयंत पाटलांकडून प्रत्युत्तर। जोवर मोदी जिवंत आहेत तोवर धर्मावर आधारित आरक्षण होऊ देणार नाही। कर्नाटकातील मुस्लिमांच्या ओबीसीतील समावेशावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। जानेवारीत सोलापूरकरांना द्यायला आलो होतो, आता मागायला आलो आहे। मला धनदौलत नको, आपले आशीर्वाद हवेत। निवडणुकीत तुम्ही 5 वर्षाच्या विकासाच्या गॅरंटीला निवडा, पंतप्रधान मोदींचं सोलापूरकरांना आवाहन। वडील म्हणतात देशात हिंदू आतंकवाद आहे, मुलगी म्हणते पुलवामाचा हल्ला भाजपचं षडयंत्र। आपले जवान आणि शहीदांचा अपमान करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा। फडणवीसांची सुशीलकुमार शिंदेंसह प्रणिती शिंदेंवर टीका। गरिबी कशी हटवणार विचारल्यावर राहुल गांधी म्हणतात खटाखट। काँग्रेसचा देशातील जनतेच्या संपत्तीवर डोळा, मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। काँग्रेसच्या काळातील होणारे बॉम्बस्फोट आता बंद झाले। बॉम्बस्फोट केल्यास पाकिस्तानला घरात घुसून मारणार, पुण्यातील सभेत मोदींचा हल्लाबोल। आजच्या 3 सभांनंतर नरेंद्र मोदी पुणे मुक्कामी। उद्या पुन्हा मोदींची 3 ठिकाणी दौरा, माढा, धाराशिव आणि लातूर लोकसभांसाठी सभा। मोदींच्या सभेला पुण्यात पैसे देऊन लोक आणले। मोदींच्या जेवढ्या सभा होतील तेवढा आमचा फायदा। आपला पंतप्रधान खोटारडा, त्यांनी पदाची तरी गरिमा ठेवावी। नाना पटोलेंचा हल्लाबोल।